वर्णन करताना 1 तास लागेल, परंतु तुम्ही सगळ्यांनी वर्णन केलेलं आहे। त्यांनी ज्या ज्या ठिकाणी या वर्षावासाचे कार्यक्रम घेतले, मी परवा या रविराजमध्ये गेलो आणि त्यांनी असताना गेलो, भरभरून लोक होते। परवा गेलो तर 10 महिला होत्या। इथे याच्यापूर्वीची प्रथा आहे, 15 ते 20 महिन्याच्या वर जात नव्हत्या, महिला राहत नव्हत्या। आमच्या ढगेताईनं वाचन घेतलं, हा हॉल पूर्ण भरत आहे। का तुम्ही आज रजा घेतली सगळ्यांनी? आपल्या मालकाला रजा दिली का आज लिहून आम्हाला दिवसभर इथं बसायचं म्हणून? तर अशी रजा तुम्ही दररोज घ्या वर्षावासाच्या दिवशी। वर्षावास जेव्हा 3 महिने चालते, त्या 3 महिन्यातल्या 2 तासामध्ये दररोज रजा घ्या, परंतु दररोज इथं 2 तास आल्याशिवाय राहू नका। 50% रजा दिली ना, राहिलेली 50% तरी घ्या आणि इथं पूर्ण भरभरून असं दररोज वातावरण निर्माण झालं की पाहिजे। तुम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी धम्माचं वातावरण निर्माण केलं। वर्षावासाचा कार्यक्रम, वर्षावासाचा समारोप हे बौद्ध धम्माच्या परिवर्तनाच्या चळवळीला गती देण्याचं काम आहे मित्रो। कोणी सांगितलं आम्हाला हे वर्षावास करायचं? कोणी सांगलं बौद्ध धम्माच्या परिवर्तनाला चालना द्या, गती द्या? 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला असं मोठं एक अधिकार दिला की तुम्ही सगळेजण धम्माचा प्रचार प्रसार करू शकता, सगळेजण धम्माला पुढे नेण्याचं काम करू शकता। नसता बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला त्याच्यानंतर धम्माकडे पाहत असताना डोळ्यामधून अश्रू गाळले, कुठे आग्र्याला, आणि सांगितलं सुशिक्षितों ने मुझे धोखा दिया। मी हा रथ किती कष्टाने, किती प्रयासाने इथपर्यंत आणून टेकवला। कमीत कमी तुम्हाला पुढे ढकलता आलं नसलं तर चालेल, परंतु त्याला मागण्याचं काम, मागे खेचण्याचं काम करू नका। मला वाटते तुमच्यासारख्या जर महिला सगळ्या नगरामध्ये उपस्थित असल्या तर त्या रथाला आम्ही पुढे रेटल्याशिवाय कधीच राहणार नाही आणि हा देश बौद्धमय केल्याशिवाय कधीच राहणार नाही। आणि म्हणून तुमचं जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे आजच्या प्रसंगी कमीच आहे मित्र हो। आमची एकच लोळशेताई या ठिकाणी तन मन धनाने काम करत असताना अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केल्या। एकही माऊली किती पैसे जमा झाले, काय काय आणलं, आम्हाला घेऊन का पुढे गेला नाहीत, हिशोब का दिला नाहीत, ही भावना जर आमच्या बौद्ध उपासकांच्या मध्ये खऱ्या अर्थानं असती तर मित्र हो आपले सगळे भांडणं पैशासाठी होतात।